कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. एक मिनिट मंडळी, मी जरा गडबडीत आहे. मला जरा तातडीच्या कामाकरता बाहेर जायचं आहे, पण त्यापूर्वी माझं छोटंसं काम आहे. शुभा, तू जरा आत चल. सदा, तूही आत चल. वहिनी, तुमची आणि सदाची मला एका कागदावर साक्षीदार म्हणून सही हवी आहे. शुभा, चालतेस ना? चला. शुभा, फक्त 1 मिनिटाचं काम आहे, प्लीज चल. दार उघडच आहे. सॉरी टू डिस्टर्ब यू. पण आमचा सदा अतिशय हट्टी आहे बघा. त्याला पण दुसरा साक्षीदार म्हणून तुमची सही मागतोय. मी म्हणालो वहिनी करतील, तर म्हणाला नाही. येत आहे ना? कसला विचार करताय? येत आहे ना? हो, तुम्ही बा पुढे मिळालेच. बा. ओ या या निलाते, आमच्या विनंतीला मान देऊन आला, फार आनंद झाला. या बसा. फर्स्ट ऑफ ऑल, माझ्याबरोबर दुसरा साक्षीदार म्हणून माझ्या बायकोने सही केली मला मुळीच आवडणार नाही. नाही, त्या प्रकारचा हट्ट मी या बाबतीत मुळीच चालू देणार नाही. आणि मी म्हणतो दुसरा साक्षीदार म्हणून तुम्हाला सही करायला काय हरकत आहे? कसला साक्षीदार? कसली सही? नाही, ते सगळं तुम्हाला प्रताप समजावून सांगेल. मला वाटतं ज्याचं इथे काम नाही त्याने इथं बसलंच पाहिजे असं नाही. अरे सदा, वहिनीने इथे थांबायला माझी काही हरकत नाहीये. नाही, हे म्हणतायत ते बरोबरच आहे. माझं काम नसताना मी इथे थांबणं योग्य नाही. अरे सदा, तू लांब काय बाबा, लांबून कशी काय सही करणार? शुभा, ठीक. शुभा इथे सही करतो आधी, नंतर मग सदा आणि नीलताई इथे सही करतील. घे. कशावर हवी माझी सही? या कागदावर. ते कळलं, पण कशावर? त्या कागदात काय आहे? हे बघ, ते सगळं सांगायला आता मला वेळ नाही. मला बाहेर जायचंय ताबडतोब. आणि हे सगळे कोर्ट कचेरीचे कागद आहेत, त्यात तुला काही कळायचं नाही. तू फक्त मी सांगतो तिथे सही कर. अहो, पण मी कशावर सही करते हे कळायला नको का मला? तुला धंद्यातल्या गोष्टी काय कळणार आहेत? नसतं चौकशी न करता फक्त सही कर मुकाट्याने. मला कळत नसलं तर तुम्ही सांगा समजावून.
हे बघ, मी तुझा नवरा तुला इथे सही करायला सांगतोय. मुकाट्याने सही कर. इतका विश्वास नाही माझ्यावर? विश्वास नाही कसा, पण आंधळीपणानं केलेली एखादी गोष्ट तुम्हाला चालेल? मला नको तो शहाणपणा नकोय. जास्त अक्कल न पाजळता फक्त सांगितलं तिकडे सही कर. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगते, मी कशावर सही करते हे कळल्याशिवाय मी सही करणार नाही. विश्वास असा तर मानभरपणा कशा करता करतेस? तू सरळ सांगून टाक ना नवरा विश्वास नाही म्हणून. म्हणे कशावर सही करते ते सांगा. एवढे कळण्यात की अक्कल असते ना. प्रताप, अरे किती चिडतोयस? अरे बहिणी म्हणतात ते बरोबर आहे, बरोबर आहे. मी कुणावर अविश्वास दाखवलेला नाहीये. पाहिजे तर तुम्ही निलाताईंना विचारा. त्यांना कशाला विचारायला पाहिजे? त्यांचा काय संबंध? ही कौटुंबिक खासगी बाब आहे. तुम्ही चुकता आहात प्रतापराव. मला साक्षीदार म्हणून सही करायला सांगता आणि माझा संबंध काय म्हणून विचारता. त्या कागदात काय आहे हे कळल्याशिवाय शुभा त्या कागदावर सही करणार नाही, आणि मी सुद्धा साक्षीदार म्हणून सही करणार नाही. नीलाताई, आतापर्यंत तुमचा मान राखलाय मी, पण एक लक्षात ठेवा, आमंत्रित म्हणून आल्यानंतर यजमानाच्या विरुद्ध जाणं हे माणुसकीला धरून होत नाही. आणि हा विरोध कुठे? जिथे आपला काडीचा संबंध तिथला. अरे मला क्षमा कर. मला तुझा अपमान झालेला सहन होत नाही. आणखी अपमान होऊ नये असं वाटत असेल ताबडतोब याच्यावर सही कर. तू सांगत असेल तर मी सही कर. मला यात सहन होत नाही. बिलकुल नाही. त्या कागदात काय आहे हे कळल्याशिवाय त्यावर मुळीच सही करू नकोस. मी काय सांगितलं ऐकू येत नाही का? कान फुटलेत का? बऱ्या मुलांना सही करतेस का? प्रताप, ही भाषा तुला सोबत नाही. आय एम सॉरी सदा. आय एम सॉरी. कोणाला दुखवायचा हेतू नव्हता माझा, पण स्वतःच्या बायकोनं अविश्वास दाखवल्यानंतर कुठल्या नवऱ्याला राग येणार नाही? अरे कोर्टाची कागदपत्र आहेत, दिस इज लिगल मॅटर. त्या चौकशा कसल्या करायच्यात? तू सही करणारच की नाहीस? शुभा, तू या कागदावर सही करणार आहेस की नाहीस? जरूर सही करीन. पण तुम्ही समोरच्या माणसाला किंमत देणार असाल तरच. समोरच्या माणसाला अगदी कसपटासारखं वागायचं आणि त्याच्याकडून आज्ञाधारकपणाची अपेक्षाही करायची. बस बस, शब्दांचे खेळ पुरे झाले तुझे. लवकर सही करायला. हे शब्दांचे खेळ नाही आहेत, हे भावनांचे उद्रेक आहेत. तुम्ही माझ्या भावनांची कधी का कदर करत नाही? यांच्या शब्दांना जेवढा तुम्ही मान देता तेवढा माझ्या भावनांना एक शब्दावर जरी तुम्ही मान तुझ्या दिला भावना तुझ्या भावना त्या दिवशी माझ्याशी लग्न करायचं ठरवलंच ना, त्याच दिवशी तुझ्या भावना तू विसरायचं ठरवलं. वहिनी, एक मिनिट प्लीज. शुभा, मी तुला शेवटचं विचारतोय, तू कागदावर सही करणार आहेस की नाहीस? प्रताप, अशी तणातणी करून करणं साध्य होत नसतं. ताई, चल आता. झाली एवढी शोभा पुष्कळ झाली. थांब, गायकवाड म्हणतायत तर थांब. एवढे त्यांच्या विरोधात जाऊन चालणार नाही. वहिनी, खरं म्हणजे मी मध्ये पडणारच नव्हतो, पण घरच्या मालकीची प्रतिष्ठा थोडी सांभाळली पाहिजे. मी थांबा, माझ्यावर विश्वास ठेवा. प्रताप, सही उद्या केली तर चालणार नाही का? मला सही आजच आणि आत्ताच हवी आहे. मी साधा आणि सीधा प्रश्न विचारतो आहे. सही उद्या केली तर चालणार नाही का? चालेल. That's all.
उगाच चिडाचिडी कशासाठी हवी. मग प्रताप, उद्या तुझं काम आटपून तुम्ही दोघं इथं आलात की नाही की आपण सही घेऊ. तुझी बोलण्याची स्टाईल नाही आवडली मला. अजून दुसरं असं कोणी असतं तर मी सहन नसतं केलं. पण हे तुझ्या बऱ्यासाठीच बोलतोय. अरे शिवाय वहिनीला विचार करायला थोडा वेळ हवाच की. हे पहा, आजपर्यंत तुझ्या माझ्याकडून सल्ला घेतला, कधी काही नुकसान झाले? सही उद्या घेऊ. ठीक आहे, तू म्हणतोस तर मान्य करतो मी. शाबास. शुभा, मी निघालोय, पण मी उद्या आल्यानंतर त्या कागदावर मला सही हवी आहे. समजलं? वहिनी, निरताई, खरं सांगायचं म्हणजे झाला हा प्रकार तेवढासा चांगलाच नाही झाला. खरंच प्रतापनं इतकं चिडायला नको होतं. एनिवे, आय एम सॉरी, आय बेग यू पार्डन. प्रतापच्या वतीने मी तुम्हा दोघांची माफी मागतो. हे सुंदर डोळे आहेत जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचे. सौंदर्य स्पर्धेमध्ये आपल्याला तरतरीचे प्रश्न विचारले जातात, जसे की जाताना या जगाला काय देऊन जाल आपण. मी माझे डोळे नेत्रपिढीला देऊन जाईन, ज्याने कुठेतरी सुंदर जग पुन्हा पाहू शकेल माझ्या जाण्यानंतर. आपण ठरवलं तर कोणी पुन्हा पाहू शकेल. मला या पत्त्यावर लिहा. दिया बँक असोसिएशन ऑफ इंडिया, पीओ बॉक्स नंबर 1403, हैदराबाद 500028. आपणही आपले डोळे कोणाच्या तरी नावे करून जा माझ्यासारखी. हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. ताई, हे एकदम अचानक असे कुठे गेले असतील? राधाबाई म्हणाल्या होत्या त्यांनी हेमाला पाहिलं होतं म्हणून. तिला तर नसतील गेले शोधायला. मला तर आजकाल त्यांच्या प्रत्येक कृतीची भीती वाटते. तू गप्प पडून राह. जास्त विचार केला तर तुलाच त्रास होईल त्याचा. मला तुझ्याकडे बघायची सुद्धा लाज वाटते. तू किती सहन केलंयस ग, किती अपमान केला त्याने तुझा. एकदा सांगितलं ना गप्पा पडून राहा म्हणून. अगं कशी गप्प राहू? त्यांनी काय बोललं तू ऐकलंस ना? तुला त्यांच्या बोलण्याचा रोख लक्षात नसेल आला. त्यांच्या त्या उद्गारानंतर मी पेन फेकून देऊन तुझ्या जवळ येऊन उभी राहिले. तुला वाईट वाटेल म्हणून मी काय बोलले नाही. आतापर्यंत मी तुझ्यापासून खूप गोष्टी लपवल्यात. मी आता सगळं सांगायला लागले तर मला रडू आवरणार नाही. मी तुला सांगेन, पण अगदी शांतपणे. अशा वेळी वाटतं आपला माणूस जवळ असावा. आपणच आपलं करायला पाहिजे. शुभ, मी बेलवलकर काकांना पत्र लिहिते. त्यांचे एक मित्र आहेत वैद्य म्हणून, चांगले वकील आहेत. त्यांचा सल्ला घेऊन ते आपल्याला कळवतील. अगं पण लगेचच्या लगेच उत्तर कसं येईल? मी त्यांना कुणाच्या तरी हाती पत्र पाठवायला सांगते, म्हणजे प्रतापराव यायच्या अगोदरच ते पत्र आपल्याला मिळेल. हं? त्या नीलाबरोबर तुम्ही जरा वाजवीपेक्षा जास्तीच बोलताय. मला तुमचं हे वागणं अजिबात पसंत नाही. तुझ्या आवडीनिवडीविषयी मी फारशी पर्वा करीत नाही. ठाऊक आहे तुला, मला जे साध्य करायचं असतं ना त्यासाठी मी कोणत्याही साधनाचा उपयोग करीत असतो. ती नीलम एक खरोखरच हुशार आहे तुझ्यासारखी. सदाशिव, ठीक ठीक ठीक,
हे पहा, मी काही सांगतो ना त्याआधी ऐकून घे. हे पत्र मी खाली ठेवून येते, म्हणजे नोकर पोस्टात टाकून दे. आणि मी जाते, नाहीतर उगाच कुणाला संशय यायला नको. संशय? कोणाला त्या गायकवाडाला? हो, म्हणजे तुला सुद्धा तो माणूस आवडीनासा झालाय तर? आवडण्या ना आवडण्याचा प्रश्नच येत नाही, पण त्या माणसात न आवडण्यासारखं काय? मग तुला त्याची एवढी भीती का वाटते? वाटते खरी. प्रतापरावांच्या संतापापेक्षा गायकवाडांच्या चांगल्या वागण्याचीच भीती वाटते. हे पत्र मी खाली ठेवून आले. नीला, कामात आहेस का? हो. जरा बागेत जाऊया का जरा वेळ? का हो? इथे जरा घुसमटल्यासारखं होतंय मला. जरा फ्रेश एअर मध्ये गेलं तर बरं वाटेल. येतेस? बरं, चल. मी निघू आता. मी माझ्या खोलीत जाऊन पडते जरा. या लीलाताई, झालं फिरणे झालं? हो. अरे वा, इतक्या? आणि आमच्या सौभाग्यवती कुठे आहे? त्यांच्या खोलीत गेले ते. असं? अच्छा, आम्ही जातो, उगीच का त्यांचा रोष ओढून घ्या. इथे किती एकाकी वाटतं नाही? पण आपल्याला हवा असलेला एकांत इथेच मिळेल. तू चल नीला, इथे बस. शुभा, नीला, मी तुझ्यापासून जास्त काळ काही लपवून ठेवू शकत नाही ग. मला तुला काही सांगायचंय. तू मला नेहमी चिडवायचीस ना की तू पैसेवाली, मी गरीब. पण खरं सांगू, अगं गरिबीतच खरं सुख असतं. आम्ही आग्र्याला ताज बघायला गेलो होतो ना, पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात ताज चमकत होता. अगं मीही त्या सौंदर्यात अगदी वाहून गेले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं, माझ्यासाठी बांधाल का हो असा ताज? तेव्हा ते हसून म्हणाले, एवढी मूर्ख असेल असं वाटलं नव्हतं. अगं बांधला तर तो तुझ्याच पैशाने बांधीन.
तेव्हा मला राजची खूप आठवण आली ग. जेव्हा जेव्हा एकटी असते तेव्हा तेव्हा मला त्याची नेहमी आठवण येते. अगं तो कसा आहे ग? शुभा, राजबद्दल आता काहीही बोलायचं नाही. तुझ्या भल्यासाठी म्हणूनच सांगते. तुला असं बोलताना प्रतापरावांनी ऐकलं तर त्यांना काहीही आश्चर्य वाटणार नाही. काय म्हणतेस तू? शुभा, तू असं बोलायला लागली की मला खूप भीती वाटते बघ. हे आणि गायकवाड दोघं रात्री नाटक सिनेमाला जायचे. रात्र रात्र मी त्यांच्या येण्याची वाट बघायची. येताना ते रोज दारू पिऊन यायचे आणि आले की मेल्यासारखे झोपून राहायचे. आणि कधी विचारलं उशीर का झाला तर माझ्या अंगावर खेचायचे. आम्ही एकदा दोघं जेवायला गेलो होतो यांच्या मित्रांकडे. जेवण झाल्यानंतर त्यांच्या मित्राच्या बायकोनी काढलेली चित्र बघितली. मी ती अगदी निरखून बघत होते. तेव्हा ती म्हणाली, तुम्हालाही चित्रकलेची आवड दिसते. तेव्हा मी म्हटलं हो, होती, पण आता सोडून दिली. तेव्हा ती म्हणाली, आमच्या ओळखीचे एक ड्रॉइंग मास्टर आहेत, त्यांना मी तुमच्याकडे पाठवून देते. ते खूप सज्जन आणि चांगले आहेत, खूप हवेसे वाटणारे आहेत. तेव्हा मी खाली मान घालून बसले होते. ते म्हणाले, जरूर पाठवून द्या, आम्हाला सुद्धा हवासा वाटेल. आणि तरुण असला तर फारच उत्तम. आणि घरी आल्यानंतर त्यांचं रूपच बदललं. ते म्हणाले, इतके दिवस मनात लपवून ठेवलेली व्यक्ती आज तुझ्या चेहऱ्यानं उघडी पाडली. योगराज पंडित, ड्रॉइंग मास्टर. ते म्हणाले, आता जन्मावर तुला पश्चाताप करावा लागेल. अगं ते आले असतील. अगं खूप उशीर झालाय. चल. अगं ते कोण आहे? कुठे? ते बघ, ते बघ. मला नाही दिसत आहे. अगं ते बघ ना, झाडा आड आहे. कुठे? अगं ते बघ, मला दिसतेय. शुभा, तुला भास होतोय. अगं नाही. चल जाऊया, उशीर होतोय. ते लोक आले असतील. ताई, कोणतरी आपला पाठलाग करते. कुठे कोण आहे? नाही, पानांचा आवाज येत असेल. अगं बघ ना ते.
कुठे? अगं नाही, पानांचा आवाज येतोय. अगं नीट ऐक. चल चल आपण भरभर जाऊया.